नमस्कार शेतकरी बांधवांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण मागील 3 वर्षाचा पीक विमा अखेर काल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला आहे। मात्र अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही। त्यामागचं कारण नेमकं काय आहे, त्याचबरोबर तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा झाला असेल तर कोणत्या सालचा आहे, तसंच कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे, तसंच कोणत्या पिकासाठी हा पीक विमा देण्यात येत आहे, ही संपूर्ण माहिती पुराव्यासहित जाणून घेऊया। सन 2022, सन 2023 आणि सन 2024 या वर्षातील खरीप आणि रब्बी हंगामातील प्रलंबित पीक विमा दाव्यासाठी एकूण 921 कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये DBTद्वारे जमा करण्यात आलेली आहे। यापैकी 809 कोटी रुपये हे खरीप हंगामातील नुकसानीसाठी असून उर्वरित 112 कोटी रुपये रब्बी हंगामातील भरपाईसाठी आहेत। याआधी काही शेतकऱ्यांचे दावे प्रलंबित होते, कारण राज्य सरकारचा विमा हप्ता थकीत होता। मात्र राज्य सरकारने 1028 कोटी रुपयांचा विमा हप्ता 13 जुलै रोजी विमा कंपन्यांकडे जमा केला आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सन 2022 ते 2024 पर्यंतचा रब्बी आणि खरीप पीक विमा जमा करण्यात आला आहे। तर मित्रांनो, काल म्हणजेच 11 ऑगस्ट 2025 सोमवारी हा पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे। मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा रक्कम प्राप्त न झाल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र त्या शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करायची नाही आहे, कारण पुढील 12 तासात तुमचे पैसे तुम्हाला मिळून जातील, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीनं त्यांच्या ऑफिशियल संकेतस्थळावर त्यांनी ही माहिती दिली आहे। तुमचा पीक विमा जमा झाला का, हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।